मेनोपोज पोज घ्यायचा आहे तुम्हाला, थांबायचं आहे तुम्हाला. आता हा एक ट्रान्सिशन फेज आहे. वयाच्या 20व्या वर्षी आपण काही उद्देश ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल केली. या आयुष्याची वाटचाल करताना आपला जो प्रायोरिटीज होते ती आपल्या फॅमिलीकडे, आपल्या मुलांकडे होती. आता ही प्रायोरिटी बदलून ही प्रायोरिटी आपण स्वतःकडे वळवायची आहे. मला सांगायचं तात्पर्य असं आहे मैत्रिणींनो, की आयुष्य हे आपण ठरवायचं की कसं जगायचं. तुम्ही पहिलं एकदा ठरवा आणि नंतर मग तुम्ही त्या पद्धतीने जगा. मेनोपोजमध्ये तुम्ही पॉज व्हा, थांबा, विचार करा. मागे जे 40 वर्षामध्ये आपण जे चुका केलेल्या आहे ते तुम्ही अवॉइड करायचे आहे. आणि पुढे 20 इयर्स म्हणजे आपण जेव्हा आपल्या वयाचे 50sमध्ये जाऊ, 60sमध्ये जाऊ, तेव्हा रिपेंटिंग नको करायला. आता रिपेंटिंग नाही करायचं. आत्ता आपल्याला जर वाटत असेल की 60sमध्ये मला समाधान वाटायला पाहिजे की येस मला असंच जगायचं होतं, तर हे आपण आत्तापासून स्टार्ट करायचं आहे. आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला आपल्या शरीराने साथ द्यावी, आपल्याला आजारी म्हणून नाही जगायचं आहे, आपल्याला बेड रिडन म्हणून आपली पुढची लाईफ नाही जगायची आहे, तर तुम्हाला स्वतःच्या आरोग्यावर वेळ इन्व्हेस्ट करावा लागणार आणि हे प्रयत्नपूर्वक करावं लागणार. कोणताही छंद जोपासायला वयाचं कधीच बंधन नसतं. आणि आत्ता तर मेनोपोज आल्यानंतर आपण बंधनमुक्त होतो. कोणता तरी एक छंद जोपासणं खूप महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला खूप कळकळीने सांगते. जर तुम्हाला मेनोपोजमध्ये येणारा एकटेपणा, नैराश्य कमी करायचं असेल तर तुम्हाला छंद जोपासावाच लागेल. सो आजच्या व्हिडिओजमध्ये मी आता तुम्हाला सांगायला सुरुवात केलेली आहे की या मेनोपोजच्या चक्रातून आपण स्वतःला कसं बाहेर पाडायचं, स्वतः कसं पॉझिटिव्ह राहायचं. तर त्याचा पहिला नियम आहे छंद जोपासा. दुसरा नियम आहे घराबाहेर पडा. इतके दिवस तुम्ही घरामध्ये स्वतःला घराच्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही बंद करून ठेवलेलं आहे. तुम्हाला कोणीच सांगितलेलं नाही आहे की तू घराबाहेर पडायचं नाही आहे. हे बंधनं आपण स्वतःवर लादलेले आहे. जाणीवपूर्वक हे बंधनं आता आपण जुगारून द्यायचं. गार्डनमध्ये जा, लाफिंग क्लब, हास्य क्लब जॉईन करा. तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये राहणार, तुमच्या वयाच्या तुम्हाला खूप मैत्रिणी भेटतील, विचारांचं आदानप्रदान होतं, शेअरिंग होतं आणि खूप छान वाटतं. जेव्हा तुम्ही निसर्गामध्ये जाता ना, तेव्हाचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. त्याचं मागे एक सायंटिफिक कारण आहे. आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतातून तयार झालेलं आहे. आपण या मातीतून तयार झालेलं आहे. जेव्हा जसं जसं सिव्हिलायझेशन होतं आहे, आपण शहरामध्ये राहतोय ना, तर आपले जे पाय मातीला, जमिनीला स्पर्शच होत नाही. आणि तुम्ही विचार करा, जर तुम्ही 2-3 दिवस घराबाहेर नाही पडले ना, तर तुम्हाला खूप डिप्रेस वाटतं, कारण नसताना असं बोर वाटतं. आणि जसं तुम्ही मोकळ्या हवेत गेले, तुम्ही असं वॉकिंगला गेले, छान सूर्योदय पाहिला, सूर्यप्रकाश पाहिला, तरी खूप छान वाटून जातं. सो सकाळी मोकळ्या हवेमध्ये फिरायला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचे खूप बेनिफिट्स होतात. एक तर तुम्ही सकाळी मोकळ्या फिरायला गेले तर तुम्हाला एक शुद्ध ऑक्सिजन मिळतो, शांत वातावरण मिळतं, तुमच्या जमिनीला पाय लागतं तर तुम्ही निसर्गाच्या जवळ जाता. त्याचबरोबर 2-4 मैत्रिणी भेटतात आणि आवर्जून त्यांच्याशी बोलायचं, त्यांना अवॉइड नाही करायचं. रस्त्यामध्ये भेटणाऱ्या व्यक्तींशी तुम्ही हाय करायचं, हॅलो करायचं, त्यांना विचारपूस करायची, विचारांचे आदानप्रदान करायचं आणि नंतर पुढे जायचं. बघा तुमचा दिवस खूप छान जातो, फ्रेश जातं, खूप आपल्याला ना एनर्जेटिक वाटतं आणि कॉन्फिडंट वाटतं. आणि आपल्याला वाटतं की मी सगळ्यांना हवीशी आहे, मी चांगली आहे, मी छान आहे, लोक माझ्याशी बोलतात, माझा सल्ला विचारतात, हे खूप छान वाटतं. आणि तुम्ही जेव्हा बाहेर जाता तर तुमच्या अंगावर सूर्यप्रकाश पडतो आणि मग त्याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतो. कारण आता तुमचे हाडं ठिसूळ झालेले आहे ना, तर मग त्या व्हिटॅमिन डीचा तो पण एक तुम्हाला फायदा होतो सूर्यप्रकाशाचा. सूर्यप्रकाशामध्ये गेलं तर तिथं शक्तीचा स्रोत आहे, ते एनर्जीचा स्रोत आहे. सो जर तुम्हाला जमलं तर टेरेसवर जाऊन तुम्ही रोज 12 सूर्यनमस्कार करा. तुम्हाला कधीच डिप्रेशन वाटणार नाही, झोपसुद्धा शांत होते. माझ्या ज्या मैत्रिणींना मेनोपोजमुळे झोप कमी झालेली आहे त्याने एवढंच करा, रोज 15 मिनिट तुम्ही सूर्यस्नान घ्या. तुम्ही
सूर्यामध्ये वॉक करा तर तुमचे जे निद्रानाशचा प्रॉब्लेम आहे तो 100% कमी होईल. सूर्याचा नियम आहे पाणी प्या, स्वतःला हायड्रेटेड ठेवा. मग तुमच्या स्किनमध्ये जो येणारा ड्रायनेस असतो तो कमी होईल. तुमचे जे केस असतात ते ग्लो होईल आणि मग तुमचे त्वचा केस कोरडे पडणार नाही. बॅलेन्स्ड डाएट घ्या. या वयामध्ये आपल्या शरीराला, आपल्या हाडांना कॅल्शियमची गरज आहे, विटॅमिन डीची गरज आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिडची गरज आहे. आणि मेन म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की इस्ट्रोजन कमी झालेला आहे, तो अंतःस्राव कमी झाला आहे म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे. तर हे आपल्याला आपल्या आहारातून सुद्धा मिळू शकतो बरं का. फायटो इस्ट्रोजन नावाचा प्लांट्समधून मिळणारा एक इस्ट्रोजन आहे जो आपल्याला सोयाबीनमधून मिळतो. सो या एजनंतर म्हणजे या एजमध्ये तुम्ही सोयाबीन प्रॉडक्ट्स हे जास्त खायला हवे. म्हणजे तुम्ही सोया मिल्क घ्या, सोया पनीर घ्या, टोफू पनीर घ्या किंवा तुम्ही सोयाबीनचे जे बॉल्स असतात त्याची तुम्ही पुलावमध्ये टाकून किंवा तुम्ही भाजीमध्ये टाकून किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही त्याचं सेवन करायला हवं. दूध घ्यायला हवं. ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी दहीसुद्धा घ्यायला हरकत नाही. मिल्क प्रोडक्ट्समध्ये कॅल्शियम असतं, विटॅमिन डी असतं. जे अंडे खात असेल, एग्स घेत असेल त्यांनी रोज 1-2 अंडे घ्यायला हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असणारं सगळं प्रोटीन्स आणि सगळं कॅल्शियम, विटॅमिन डी हे सगळं तुम्हाला मिळतं. सकाळी उठल्या बदाम 4-5, मनुके 3-4, अक्रोड हे तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी चहा पिण्याच्या ऐवजी काय होतं ना की जेव्हा आपण फॅटिस्ट डाएट करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये लागणारे प्रोटीन्स, मिनरल्स, मायक्रो एलिमेंट्स जे असतात, विटॅमिन्स असतात ते कमी पडतात आणि मग आपली स्किन अजून खराब होते. आपल्याला लहान मोठे आजार व्हायला लागतात कारण आपली प्रतिकारशक्ती कमी पडायला लागते. मग कधी आपल्याला सर्दी खोकला होतो, कधी आपल्याला घसा दुखतो, कधी आपल्याला ताप येतो आणि मग हे जे सारखे सारखे जर आजार सुरू झाले तर आपला कॉन्फिडन्स लेवल कमी होतो की हे मला काय होतंय, मी सारखी आजारी का पडते. सो आहार, सकाळचा नाश्ता घ्या, थोडा कमी घ्या, जास्त घ्या, पण हेल्दी नाश्ता घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स मिळायला पाहिजे. तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता, तुम्ही तसे सूप घेऊ शकता. दुपारचं जेवण चौकस आहार घ्यायचा. वरण, भात, भाजी, पोळी. म्हणजे आपल्या ताटामध्ये चपाती किंवा भाकरी, भाजी, आमटी, कोशिंबीर, लिंबू, लोणचं, ताक, दही हे सगळं असायला हवं. म्हणजे हे तुम्ही पूर्ण आहार घ्यायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 1 मील घेऊ शकता, तुम्ही मुगाची खिचडी घेऊ शकता किंवा तुम्ही पुलाव भात घेऊ शकता किंवा तुम्ही कोणता तरी लाईट पदार्थ घ्या, पण ते न्यूट्रिशियस घ्या. जेवण 3 वेळा करायला हवं. आजकालचे आपण फॅटिस्ट डाएट करतो तर कधी आपण फ्रूट्सच खातो, कधी आपण व्हेजिटेबल्सच खातो, कधी आपण नुसतं सूपवर राहतो. या वयात हे असं करायचं नाही कारण तुमच्या शरीरामध्ये आता डिजनरेटिव्ह प्रोसेस सुरू झालेली आहे. वजन वाढतंय, वाढू द्या. हा फेज पण निघून जाणार आहे. तुम्ही आता कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुमच्या फिटनेसकडे. म्हणजे तुम्ही रोज कॅलरी बर्न करण्यासाठी व्यायाम करायला हवं, फिजिकल फिटनेस करायला हवं आणि तुमच्या आहारावर म्हणजे अननेसेसरी कॅलरीज इनपुट करू नका. जेव्हा तुमचे ही हार्मोन्सची अपडाऊन्स कमी होऊन जाईल ना, तुमचं शरीर तुम्हाला रिस्पॉन्स देईल आणि तुमचं वजनसुद्धा आपोआप कमी व्हायला लागेल. आता सध्या जर मेनोपॉजमध्ये तुम्ही असणार तर तुम्ही कितीही ट्राय करा, तुमचं 1 किलो वजन कमी होत नाही आणि मग आपण प्रयत्न सोडून देतो. तसं करू नका, कारण हा हार्मोन्सचा खेळ आहे. आपल्याला सध्या आपलं एम आहे वजन कमी करणं नाही, स्वतःचं फिटनेस मेंटेन करणं, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं, स्वतःला आनंदी ठेवणं. व्यायाम कोणता करायचा तर तुम्ही सूर्यनमस्कार घाला, दोरी उड्या मारा, तुम्ही जिममध्ये गेले तर वेट ट्रेनिंग करा. कारण आपले जे शिथिल झालेले जे स्नायू असतात त्याला टोनमध्ये आणण्यासाठी जे जिम एक्सरसाइज असतात, वेट ट्रेनिंग एक्सरसाइज ते खूप छान असतात. तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता, तुम्ही योगा करा, प्राणायाम करा. सो तुमचा जो स्ट्रेस असतो तो कमी व्हायला मदत. एक्सरसाइज शक्यतो 2 वेळा करा. सकाळचा व्यायाम केल्यानंतर परत संध्याकाळी मोकळ्या हवेत तुम्ही फिरायला जा किंवा थोडंसं हलनचलन करा, म्हणजे बॉडी आपली स्टिफ होत नाही. झोपेचा वेळा पाळा. झोप जर तुम्ही वेळेवर घेतली म्हणजे तुम्ही 10पर्यंत झोपायला हवं आणि सकाळी लवकर उठायची सवय लावा. म्हणजे तुम्ही सकाळी 5:30-6च्या दरम्यान जर उठले तर तुम्हाला व्यायामाला वेळ देता येतो.
जर आपण वेळेवर झोप घेतली तर आपल्या डोळ्याखाली जे काळे वर्तुळ असतात ते होणार नाही, आपली त्वचा सुरकुतणार नाही, आपल्या चेहऱ्यावर स्ट्रेस येणार नाही. कसं असतं ना मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये स्ट्रेस हे कधीच कमी होणार नाही. पुढच्या आयुष्यामध्ये पण आपल्याला स्ट्रेस आहे, पण आपण जाणीवपूर्वक हा स्ट्रेस कमी करायचा आहे. कारण स्ट्रेसने आपल्या मनावर पण परिणाम होतो आणि चेहऱ्यावर पण दिसायला लागतो. सो असं अख्ख्या पाडून नाही राहायचं, रिलॅक्स राहायचं, स्माइली चेहरा ठेवायचा. प्रत्येक अर्ध्या तासाने चेहरा रब करून असं रिलॅक्स ठेवायचा. तुम्ही जितके रिलॅक्स राहणार तशी तुमची स्किन छान ग्लो राहणार. तर आजची व्हिडिओ काढण्याचा उद्देश हे होता की माझ्या ज्या छान छान गोड गोड मैत्रिणी, माझे ज्या सबस्क्रायबर आहे, माझे काही पेशंट्स आहे, ते मला नेहमी विचारतात की मेनोपॉज आल्यानंतर आम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो, ते कसं आम्ही टाळू शकतो, आम्हाला खूप डिप्रेस वाटतंय. तर त्यांच्यासाठी मी ही व्हिडिओ काढलेली आहे. ही व्हिडिओ कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुमचे काही प्रश्न असेल तर मला हे कॉमेंटमध्ये टाका. तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपण परत एक व्हिडिओ करू. असंच एका छान विषयाबरोबर आपण परत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.